कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत संदेश पारकर हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना जर बघितलं तर ह्या निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे अशा पद्धतीचा सामना पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर संदेश पारकर हे शिंदे गटात जाणार अशा पद्धतीची चर्चासुद्धा होती. आपल्यासोबत संदेश पारकर आहेत. संदेश पारकर यांची पुढची भूमिका काय आहे ती जाणून घेणार आपण. संदेश भाई, काय सांगाल की तुमची पुढची भूमिका काय असणार? संपूर्ण राज्याचं, संपूर्ण जिल्ह्याचं आणि संपूर्ण कोकणचं लक्ष आहे. संदेश पारकर हे कुठे जाणार, कुठच्या पक्षात जाणार, काय शांत आहेत? शहर विकास आघाडीच्या माध्यमातून माझ्याजवळ नगराध्यक्षपदाची जबाबदारी ही कणकवली शहरवासियांनी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली गेली 4 महिने. या शहराचा त्या ठिकाणी काम मी पाहतो आहे आणि भविष्याचा वेध घेत त्या ठिकाणी काय नेमकं पुढची भूमिका असेल ती मी लवकरच त्यानिमित्तानं ठरवणार आहे. पण आज मी समाधानी आहे आणि कणकवली शहराच्या विकासाच्या नेमका कशा पद्धतीनं विकास करायचा याबाबतची नियोजन त्या ठिकाणी माझं सुरू आहे आणि शहरवासियांना पहिला त्या ठिकाणी कसा न्याय मिळेल या माझ्या पदातनं, माझ्या अधिकारातनं आणि मी एक जनतेचा विश्वस्त म्हणून मला लोकांनी या ठिकाणी नगरपालिकेवर नगराध्यक्षपदी विराजमान केलेला आहे आणि खरं तर हा एक इतिहास कणकवली शहरवासियांनी घडवला. एक चमत्कारच हा त्यानिमित्तानं घडलेला आहे आणि म्हणून कणकवलीवासियांचं, शहरवासियांचं जे प्रेम आहे, विश्वास आहे आणि जो आशीर्वाद आहे त्या बळावरच त्या ठिकाणी संदेश पारकर हे नगराध्यक्षपदी आज त्या ठिकाणी आहेत. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये मी अनेक विविध योजनांच्यावर त्या ठिकाणी काम करतो आहे आणि शहराला संदेश भाई, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो, तुम्ही उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होतात. आता तुम्ही नेमके कुठे आहेत? ठाकरे गटात आहात, शिंदे सेनेत आहेत की भाजपमध्ये आहेत? कारण जनता विचारते नक्की संदेश पारकर कुठे आहे. नाही, खरं तर मी त्यावेळी एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय या कणकवलीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा केलेला होता आणि सगळ्याच त्या शहर विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी होते आणि त्या सगळ्यांनी मिळून मला त्या ठिकाणी मदत केली. कणकवली शहरातल्या जनतेने मला मदत केली आणि मी शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष म्हणून आज कणकवली शहरामध्ये आहे. येणाऱ्या म्हणजे 5 वर्षामध्ये या शहरामध्ये जो काय विकास करायचा, या शहराचा जो चेहरामोहरा बदलण्याचा माझा प्रयत्न आहे. एक शाश्वत विकासाची संकल्पना माझ्या मनामध्ये आहे आणि ते कृतीत आणण्याचा माझा एक प्रयत्न त्यानिमित्तानं सुरू आहे. खरं तरी आज या निमित्तानं अनेक प्रश्न, संदेश पारकरांचं राजकीय भवितव्य पुढे काय, हा प्रश्न जरी लोकांच्या मनात त्या ठिकाणी जरी असला, त्याचं योग्य वेळी योग्य उत्तर हे त्या ठिकाणी मी देईन. खरं तर या शहर विकास आघाडीच्यामध्ये त्यावेळी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. पण मी तुमच्या माध्यमातून जनतेच्या स्मरणात आणू इच्छितो की ज्यावेळी या भागाचे खासदार विनायक राऊत यांचा ज्यावेळी या लोकसभेमध्ये पराभव झालेला होता, त्या पराभव ज्यावेळी झाला तेव्हाच मी माझा राजीनामा जिल्हाध्यक्षपदाचा हा त्यावेळी मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याजवळ त्या ठिकाणी पाठवलेला होता. वैभव नाईकांच्याजवळ आणि खासदार विनायक राऊत साहेबांच्याजवळ त्या ठिकाणी दिलेला होता. पण तरीसुद्धा त्यांनी तो माझा राजीनामाच्या बाबतीतली नेमकी काय भूमिका त्यांनी घेतली मला त्या ठिकाणी म्हणजे निर्णय त्यांनी घेतलेला नव्हता आणि कालच एक 2-3 दिवसापूर्वी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव नाईकांची जिल्हा प्रमुख शिवसेनेचा म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांनी तो आता एक म्हणजे पूर्वी मतदारसंघ न्याय शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख होते, म्हणजे दोडामार्ग सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेगळा जिल्हा प्रमुख, कुडाळ मालवणमध्ये वेगळा आणि कणकवली देवगड वैभववाडीमध्ये वेगळा, अशा पद्धतीची शिवसेनेची स्ट्रॅटेजी होती आणि आज त्यांनी त्या स्ट्रॅटेजीत बदल करून पूर्ण जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख एक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे आज संदेश पारकर हे शहर विकास आघाडीचे एक नगराध्यक्ष म्हणून शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आहेत. पण ते संदेश पारकर हे ठाकरे गटाचे सध्या आहेत की नाहीत? नाही, कसं आहे, एक लक्षात घ्या की ज्यावेळी मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार झालो त्यावेळी मला सगळ्याच लोकांनी मदत केली. म्हणजे आमदार कुडाळचे आमदार निलेश राणे असतील, माजी आमदार वैभव नाईक असतील, उपरकर असतील, सतीश सावंत असतील, राजन तेली असतील, संजय आगरे असतील,
सुशांत नाईक असतील, असे म्हणजे अनेक एका दुसऱ्या नेत्याचं नाव त्या ठिकाणी कदाचित राहून गेलं असेल, पण अनेक उदय सामंत सिंदूरचे संपर्क मंत्री यांनीसुद्धा त्यावेळी मला फार मोठी मदत केली मला नगराध्यक्ष करण्यामध्ये. आणि म्हणून अशा प्रत्येकानं त्या ठिकाणी मदत केली तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, शहरातल्या जनतेनं, आणि मी नगराध्यक्ष झालो आहे आज. ठीक आहे, मी या सगळ्या पदावर त्या ठिकाणी मी समाधानी आहे, मी परत एकदा सांगतो. आणि नगराध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे. खरं तर या सगळ्या म्हणजे जे माझं शहरवासियांचं जे विकासाचं स्वप्न आहे हे जर पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी विकास निधी लागणार आहे. आणि तो विकास निधी कसा त्या ठिकाणी शहरामध्ये आणता येईल, कारण शहरामध्ये मी मगाशी म्हणालो की शाश्वत विकासाची गरज आहे. आणि म्हणून कणकवली शहरामध्ये जवळजवळ 120 कोटी रुपयाची एक नळ योजना, भुयारी गटर योजना, जे पावसाळी पाणी आहे त्याच्यावरची योजना, अशा पद्धतीचं एक महत्त्वाकांक्षी एक प्रकल्प किंवा तशा पद्धतीची एक योजना आहे. त्याच्यासाठी माझा पाठपुरावा त्या ठिकाणी सुरू आहे. कणकवली शहरामध्ये चांगले रस्ते, दर्जेदार रस्ते व्हावेत काँक्रीटचे, आणि म्हणून म्हणून मी 25 कोटी रुपये त्या रस्त्यांवर त्या ठिकाणी मागतो आहे. आणि कणकवली शहरामधल्या विकासामध्ये एक नाट्यगृह, ज्याच्यामध्ये भूसंपादनाला पण पैसे दिले जातील, आणि 5 कोटी रुपये भूसंपादन आणि 20 कोटी रुपये त्या नाट्यगृहाला, अशा पद्धतीनं 25 कोटी रुपये. आणि अनेक विषय वेगवेगळी पत्रं मी राज्य शासन स्तरावर त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि तो विकास निधी त्या ठिकाणी मला आणावा लागणार, कारण तरच कणकवलीकरांचं विकासाचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. नक्कीच, अगदी महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही म्हणता विकासाचं विजन पूर्ण होईल, त्यासाठी सत्ताधारी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो. संदेश पारकर हे अजून जरी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला असला ठाकरे गटाचा, तरी शिवसेनेला अजून सोडचिठ्ठी दिलेली नाही. लवकरच संदेश पारकर हे ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे गटामध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा आहे. थेटपणे काय उत्तर द्याल की तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहात का? राजकारणामध्ये जर आपल्याला शहराचा विकास करायचा असेल किंवा पुढे त्या ठिकाणी काहीतरी योग्य पद्धतीनं काम करायचं असेल तर काहीतरी निर्णय हा त्या निमित्तानं हा घ्यावाच लागणार आहे. आणि त्याबद्दल कार्यकर्त्यांशी चर्चा करू, सगळ्या ज्या नेत्यांनी मला घडवलं किंवा ज्यांनी मला मदत केली यांच्याशी सगळी चर्चा करून त्याबाबतचा एक निर्णय त्या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण तो कधी होईल आणि केव्हा होईल हे काय मला आज सांगता येणार नाही. पण हा निर्णय शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी त्या ठिकाणी घ्यावा लागेल. नक्कीच, जर बघितलं तर तुम्ही म्हणताय की कधीतरी निर्णय घ्यावा लागेल. जर बघितलं तर तुमचं आणि नितेश राणेंचं तसं शक्य नाही. जर अशा पद्धतीचा निर्णय झाला तर तुमचं कशा पद्धतीने नितेश राणेंशी तुम्हाला जुळून घ्यावं लागेल, कारण ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राजकारणामध्ये वैचारिक लढती असतात आणि त्या वैचारिक लढतीवर आपण लढत असतो आणि त्याच्यातनं जनता त्या ठिकाणी योग्य कोण आणि अयोग्य कोण याचा कौल त्या ठिकाणी देत असतं. माझं असं म्हणणं आहे की राजकारण हे निवडणूक झाली, निवडणूक संपली, जनतेनं कौल दिला. आता राजकारण हे विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांची पदं आहेत, ज्यांना राज्य सरकारमध्ये म्हणा किंवा त्याच्याशी समन्वय आणि प्रशासनाशी हा समन्वय त्या ठिकाणी हा ठेवावाच लागणार आहे. आणि समन्वयातनं त्या ठिकाणी ही लोकशाही आहे. पण या लोकशाहीमध्ये आपले मुद्दे मांडणं आणि विकासाचे प्रश्न मांडणं आणि त्याच्यावर निर्णय घेणं आणि याच्यामध्ये म्हणजे अशी पद्धत लोकशाहीमध्ये आहे की आपण विचारांची वैचारिक देवाणघेवाण करू शकतो आणि आपल्या शहराचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करू शकतो. आणि प्रत्येकानं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. कारण शेवटी जरी मला कणकवलीकरांनी नगराध्यक्ष म्हणून जरी निवडून दिलेलं असेल तरी त्या ठिकाणी आमदार करतानासुद्धा मतदारांनी मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ही सगळ्यांचीच जबाबदारी राहते. संदेश पारकरांची एकट्याचीच काही जबाबदारी नाही जिल्ह्याच्या विकासाची किंवा या शहराच्या विकासाची. हे सर्वांचीच जबाबदारी आहे, ज्या सगळ्या नेते मंडळी. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकानं मदत करावी आणि कणकवली शहराचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करावा हीच अपेक्षा आहे. अगदी शेवटचा प्रश्न. निलेश राणे यांनी तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अगदी रणांगण गाजवलेलं होतं. आता काय लपून राहिलेलं नाही की संदेश पारकर हे लवकरच शिंदे गटात जातील. कधी असू शकेल मुहूर्त शिंदे गटात जाण्याचा आणि कुठे घोडं अडलं आहे? नाही, तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये म्हणजे मला असं काही तथ्य वाटत नाही. तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यामध्ये की माझ्या निवडणुकीमध्ये निवडून देण्यामध्ये निलेश राणेंचा फार मोठा वाटा होता. मी आपल्याला सांगितलं उदय सामंत साहेबांचा वाटा होता. त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाचा सुद्धा तितकाच वाटा होता.
आणि जे शिंदे शिवसेनेमध्ये जे सगळे लोक आहेत त्यांचासुद्धा वाटा होता आणि सगळ्यांनी मिळूनच संदेश पारकरला त्या ठिकाणी नगराध्यक्ष त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगराध्यक्ष झालेलो आहे, तर मी या ठिकाणी या पदावर मी त्या ठिकाणी समाधानी आहे आणि मी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं की नुसतंच शहरापुरतं नाही तर मी जिल्ह्याच्या सुद्धा मुद्द्याला त्या ठिकाणी हात घातलेले आहेत. ओसरगावच्या टोलनाक्याबद्दल सुद्धा माझी परखड भूमिका त्या ठिकाणी मांडली. शक्तिपीठ महामार्ग जर राधानगरीमध्ये येत असेल तर तो राधानगरीतनं सिंधुदुर्गात जावा ही सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली. काल परवा मी जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न घेऊन सुद्धा उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न घेऊन सुद्धा ते जनतेच्या जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो आहे. आणि कणकवली शहराच्या या माझ्या नगराध्यक्षपदाच्या अधिकारातनं सत्तेच्या माध्यमातून या शहराच्या विकासाचं सोडवण्याचा प्रयत्न. त्यामुळे त्याच्यामध्ये लोकांना कसा त्या ठिकाणी न्याय मिळेल, लोकांचे विकासाचे प्रश्न विकास कसा त्या ठिकाणी होईल हा प्रयत्न माझा या सगळ्या याच्यामधनं राहील. नक्कीच जर बघितलं तर सिंधुदुर्गच्या राजकारणातील खंबीर नेतृत्व म्हणून संदेश पारकर यांच्याकडे पाहिलं जातं. कणकवलीचे ते नगराध्यक्ष आहेत आणि संदेश पारकर यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण जर बघितलं तर ते आजही ठाकरे गटातून त्यांनी पूर्णपणे राजीनामा दिला नाही. तर मात्र पुढच्या काळामध्ये संदेश पारकर कोणती राजकीय भूमिका घेणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.